नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण दिवाळी विशेष झटपट तयार होणारे खुसखुशीत तोंडातच विरघळणारे असे चिरोटे पाहणार आहोत. नवशिकेही अगदी सहजरित्या बनवू शकतील इतके सोपे चिरोटेची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. हे चिरोटे महिनाभर जसेच्या तसे खुसखुशीतच राहतात. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही चिरोटे बनवले तर अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल तयार होतात. शिवाय कुरकुरीत शेवट संपेपर्यंतही राहतात. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. भरपूर पदर सुटलेले चिरोटे बनवण्यासाठी प्रथम आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता जर आपण अर्धी वाटी चाळून घेतलेला मैदा घालूया. इथे मैदा चाळूनच घ्यायचा आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मोहनासाठी साधारणतः 2 मोठे चमचे वितळून घेतलेले तूप घालूया. तूप इथे व्यवस्थितपणे वितळूनच घ्यायचे आहे. आता तूप आपण पिठाला अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे हाताने चोळून घेऊया. त्यामुळे जे आपण चिरोटे बनवणार आहोत त्याला लेयर अगदी व्यवस्थितपणे येतात, म्हणून ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे. अशा प्रकारे तूप अगदी व्यवस्थितपणे पिठाला चोळून घ्यायचे आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून चपातीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी अगदी व्यवस्थितपणे पीठ मळून घेतले आहे. आता पीठ अशा प्रकारे एकसारखे करून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवून साधारणतः अर्धा तास हे पीठ रेस्ट करण्यास ठेवूया. आता पीठ रेस्ट होईस्तोवर आपण लगेच चिरोट्यांना लावण्यासाठी वरून साठा तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. 2 चमचे वितळून घेतलेले तूप घालूया आणि अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थितपणे कॉर्नफ्लॉवरमध्ये एकजीव करून घेऊया. अगदी पातळसर असे आपण क्रीमी टेक्स्चर असलेले साठा तयार करून घेणार आहोत. हे करत असताना अगदी व्यवस्थितपणे चमच्याने मिश्रण फेटून घ्यायचे आहे आणि अगदी थोडेसे क्रीमी टेक्स्चर असलेले पातळसर असे स्लरीसारखे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता परफेक्ट असे मिश्रण तयार झाले आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया. साधारणतः अर्ध्या तासानंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे. अशा प्रकारे पीठ अगदी व्यवस्थितपणे मुरून घेतल्यावर लगेचच ते आपण एकसारखे तयार करून घेऊया आणि त्याचे साधारणतः 5 आपण एकच आकारचे गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे एक गोळा करून घेतल्यावर सर्व त्याच आकाराचे आपण 5 गोळे तयार करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण चपात्या तयार करून घेणार आहोत. आता जे आपण गोळे तयार करून घेतले आहे त्यातील एक गोळा घेऊन आपण पिठात म्हणजेच मैद्यात आपण घोळवूया आणि अगदी पातळसर अशी पोळी लाटून घेऊया. पाहू शकता अगदी पातळसर अशी मी पोळी लाटून घेतली आहे. अशाच प्रकारे जे राहिलेल्या 4 पोळ्या आहेत त्या मी अगदी व्यवस्थितपणे पातळसर लाटून घेत आहे. पाहू शकता सर्व पोळ्या मी व्यवस्थितपणे लाटून घेतल्या आहे. आता त्यातील एक पोळी अशा प्रकारे घेऊन त्यावर ब्रशने जे आपण साठा तयार करून घेतला आहे तो अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे कडेस तो वर लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरून मैदा अशा प्रकारे भुरभुरायचा आहे आणि त्यानंतर जी आपण पोळी दुसरी तयार करून घेतली आहे ती त्यावर घालायची आहे. पुन्हा आपण जो साठा तयार करून घेतला आहे तो अशा प्रकारे ब्रशने अगदी कडेस्तोवर व्यवस्थितपणे लावून घेतल्यावर वरून मैदा भुरभुरायचा आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या ज्या 3 पोळ्या आहेत त्यावर साठा लावून मैदा भुरभुरून अगदी व्यवस्थितपणे पोळ्यांचा असा लेयर्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण रोल तयार करून घेणार आहोत. आता शेवटी पुन्हा अशा प्रकारे मैदा भुरभुरून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने अगदी दाबून दाबून रोल तयार करून घेऊया. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मधून आणि कडेस्तोवर दाबून दाबून हलक्या हाताने रोल तयार करून घ्यायचा आहे. आता रोल अगदी व्यवस्थितपणे कट करून घेतल्यावर 1 इंच आकाराचे आपण गोळे अशा प्रकारे कापून घेऊया. सुरी अगदी धारदार असावी. गोळे कापत असताना अगदी एकसमान आकारावर कापून घ्यायचे आहे. पाहू शकता किती परफेक्ट गोळे कापले गेले आहेत आणि लेयर्सही अगदी व्यवस्थितपणे प्रत्येक गोळ्याला सुटले आहेत. अशा प्रकारे अगदी लाट्या व्यवस्थितपणे
तयार करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता सर्व लाट्या मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत. त्या अशा प्रकारे दाबून घेऊया. अशाच प्रकारे सर्व लाट्या मी व्यवस्थितपणे दाबून घेतल्या आहेत. आता लगेचच आपण चिरोटे लाटायला घेऊया. त्यासाठी गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे लाटून घ्यायचे आहे. म्हणजे लेयर अगदी व्यवस्थितपणे चिरोट्याला सुटतात. इथे लाटी आपण लाटून घेताना अजिबात जोर लावणार नाही आहोत. म्हणजे अगदी हलक्या हाताने आपण हे चिरोटे लाटून घेणार आहोत. पाहू शकता किती परफेक्ट चिरोटा आज मी लाटून घेतला आहे. अशाच प्रकारे मी लाट्या तयार करून घेतल्या होत्या त्या अगदी व्यवस्थितपणे लाटून घेत आहे. पाहू शकता चिरोटे मी अगदी व्यवस्थितपणे लाटून घेतले आहेत. लगेचच ते आपण तळून घेऊया. त्यासाठी आधीच मी गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवले होते. तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यात पिठाचा गोळा घालायचा आहे. लगेचच वर आला नाही पाहिजे इतपत आपल्याला तेल तापवून घ्यायचे आहे. आता लगेचच आपण जे चिरोटे तयार करून घेतले होते ते हलक्या हाताने सोडूया. इथे चिरोटे तळून घेताना एकाच वेळेस 2 ते 3 चिरोटे तेलामध्ये सोडायचे आहेत. जास्त अजिबात सोडायची नाही. नाहीतर चिरोटे कच्चे राहण्याची शक्यता असते आणि नरम पडण्याची शक्यता असते. म्हणून एका वेळेस 1 ते 2च चिरोटे तेलात सोडायचे आहेत. चिरोटे तळून घेत असताना मंद गॅस करूनच तळून घ्यायचे आहेत. म्हणजे पदर अगदी व्यवस्थितपणे सुटले जातात आणि भरपूर लेयर्स त्यांना येतात. म्हणून अशा प्रकारे एक बाजू सेट करून घेतल्यावर आलटून पालटून दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर अगदी व्यवस्थितपणे चिरोटे तळून घ्यायचे आहेत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता चिरोटे अगदी व्यवस्थित तळले गेले आहेत आणि त्याला भरपूर लेयर्सही आले आहेत. अशा प्रकारे चिरोटे दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत. यापेक्षा जास्त रंगावर चिरोटे तळून घ्यायचे नाही आहेत. आता लगेचच ते आपण त्यातील तेल पूर्णपणे निथळून एका टिश्यू पेपर असलेल्या चाळणीत काढून घेऊया. म्हणजे त्यातील एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पूर्णपणे निथळून जाईल आणि चिरोटे तेलकट होणार नाहीत. अशाच प्रकारे जे राहिलेले चिरोटे आहेत ते मी अगदी व्यवस्थितपणे मंद गॅस करून अगदी व्यवस्थितपणे तळून घेत आहे. पाहू शकता सर्व चिरोटे मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेतले आहेत. आता चिरोटे गरम असतानाच त्यावर अशा प्रकारे चाळणीने साखर जी आपण त्याची पावडर तयार करून घेतली आहे ती अशा प्रकारे भुरभुरूया. म्हणजे गरम असतानाच जर आपण साखर त्यावर भुरभुरली तर अगदी व्यवस्थितपणे चिकटून राहते. थंड झाल्यावर लगेचच चिकटत नाही. म्हणून चिरोटे गरम असतानाच अशा प्रकारे साखर त्यावर भुरभुरायची आहे. अशा प्रकारे तयार झाले अगदी बघताक्षणी खावेसे वाटणारे भरपूर लेयर्सवाले चिरोटे. हे चिरोटे तुम्ही अशा प्रकारे येणाऱ्या दिवाळीला बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडली तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि खुसखुशीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.